कार्यासाठी समाज कार्यासाठी त्यांनी कसली गंमत नमस्कार. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माध्यमातून मी स्वतः वाडा वाशेरे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवू इच्छितो आहे. आणि माझे सहकारी वाशेरे पंचायत समिती गणातून विकासजी भारती यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि वाडा गणातून आमच्या भगिनी आशाताई सुपे यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. खरं तर या वाडा वाशेरे गटातील अनेक समस्या या जनतेपुढे आहेत. त्या समस्या पुढे घेऊन जाऊन समाजाला आणि या जनतेला एकच सांगू इच्छितो की मग मूलभूत प्रश्न आहेत, रस्ता असेल, लाईट असेल, पाणी असेल, की जे जीवन आवश्यक प्रश्न आज तागायत. आज प्रजासत्ताक दिन आहे आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी पण अजून विकासापासून हा परिसर वंचित राहिलेला आहे. परंतु आम्ही या जनतेने आशीर्वाद दिल्याच्यानंतर ही जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्याच्यानंतर या जनतेची सेवा करण्याची भूमिका आमची सातत्याने राहील. मग या जनतेपुढं अनेक प्रश्न आहेत, आमच्यापुढे अनेक प्रश्न आहेत. मग बोरगिरी भीमाशंकर रस्ता असेल, कर्जत भीमाशंकर रस्ता असेल, या ठिकाणी जलजीवनचं रखडलेलं पाणी पुरवठ्याचं काम, की ज्या माता भगिनी आज सांगायत आपल्या डोक्यावरचा हांडा खाली आला नाही, त्यांच्या डोक्यावरचा हांडा खाली करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. त्याच पद्धतीनं रोजगाराचा प्रश्न आहे, की ज्या रोजगारा माझ्या बांधव या ठिकाणी शिक्षण झालं आहे, कोणी डिग्र्या घेतल्यात, परंतु त्यांना आजही नोकरी नाही. या जरी नोकरी नसली तर आम्ही निवडून आल्याच्यानंतर त्यांना रोजगाराची सुविधा करून देण्याची भूमिका या परिसरामध्ये आमची राहील. त्याच दृष्टीनं पर्यटन हा आपल्या तालुक्याचा खरा महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्या तालुक्यात आपल्या गटामध्ये भीमाशंकर हे 6वं ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ज्योतिर्लिंगाचा विकास असेल, त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीनं कोटेश्वर मंदिर असेल, अलीकडं भामेश्वर असेल, सिंगेश्वर असेल, कुंडेश्वर असेल, ह्या अनेक पर्यटन स्थळांचा विकास करून त्या ठिकाणी माझ्या मायबाप जनतेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका खरं तर आमची राहील. या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ज्या गोष्टी समाजाच्या हितासाठी करता येईल, कारण आजही माझा कातकरी बांधव, ठाकर बांधव या ठिकाणी अनेक भौगोलिक सुविधांपासून वंचित आहे. मग घरकुल असेल, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा जीवनमरणाचा प्रश्न, की शेतकऱ्याचा दुसरा व्यवसाय शेळीपालन असेल, त्या ठिकाणी दुग्ध व्यवसाय असेल, हे असणारे व्यवसाय पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषदच्या सभागृहामधून जितका जास्तीचा निधी माझ्या शेतकऱ्यांसाठी या गाई म्हैस प्रकरणासाठी आणता येईल, माझ्या पशुपालनासाठी आणता येईल, तितका निधी खेचून आणण्याची भूमिका माझी त्या ठिकाणी 100% असेल. त्याच पद्धतीनं जो काय माझा तरुण वर्ग आहे, आजही तरुण वर्ग या ठिकाणी काही गोष्टींनी वंचित आहे. आज क्रीडा संकुलन असेल, त्या ठिकाणी आपली शरीरयष्टी वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या परिसरामध्ये जो महाराष्ट्राचा लाल मातीचा खेळ आहे, की ज्यामधून पैलवानांची शरीरयष्टी त्या ठिकाणी पाहिली जाते, एक कुस्तीचा जो काय आखाडा असतो किंवा कुस्तीचं जे मैदान असतं, ते मैदान गाजवण्यासाठी माझ्या तरुण वर्गाला त्या ठिकाणी व्यायामशाळा असेल, की ज्याच्यातून माझा तरुण वर्गाची शरीरयष्टी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची राहील. त्या पद्धतीनं मी माझे सहकारी विकास भारती आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे
यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामं करण्याची भूमिका माझी त्या ठिकाणी असेल. एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो आणि माझ्या तमाम या जनतेला विनंती करतो की आमचं चिन्ह आहे मशाल आणि या मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून या तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे यांचे हात बळकट करण्यासाठी आम्हाला बहुमताने विजयी करा आणि तुमच्या असणाऱ्या सोयीसुविधांसाठी एक संधी तुमच्या जवळच्या कार्यकर्त्याला द्या, तुमची सेवा करण्याची संधी द्या, एवढीच आपल्या माध्यमातून जनतेला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समोर येत असताना तालुक्याचे आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदसाठी विठ्ठलदादा वनगरे आणि पंचायत समितीसाठी मी विकास बबन भारती, मी दोघंही सुशिक्षित वेल एज्युकेटेड असून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेमध्ये काम करत असताना तालुक्याच्या आमदार साहेबांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आमदार साहेबांचे प्रथमतः आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं पश्चिम पट्ट्यात पाहिलं तर रोजगाराचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असताना शेळीपालन असेल, त्यानंतर पोल्ट्री व्यवसाय असेल, हा या पश्चिम पट्ट्यामध्ये वाढत असताना खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेच्या सुखसोयींबद्दल बोलत असताना अनेक प्रश्न या पश्चिम पट्ट्यामध्ये उद्भवत आहेत आणि या सर्व प्रश्नांची जाण घेऊन खरं तर जिल्हा परिषद असेल आणि पंचायत समितीच्या माध्यमातून असेल आम्ही सर्वजण मंडळी भरीव असं काम करण्याचा आमचा मानस असून या पुढील काळात सर्वसामान्य कुटुंबातील एक सहकारी बनून आपण सर्वांनी आम्हाला संधी द्यावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं धनदांडगे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा सामना यापुढील काळात असणार आहे. त्यामुळं या पुढच्या काळात आम्हा दोघांनाही आपण सर्वांनी संधी द्यावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि खेड तालुक्याचे वारकरी आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांचे हात बळकट करावे अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि येणाऱ्या 5 तारखेला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण सर्वांनी आम्हाला भरघोस मतांनी विजयी करावं एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार पक्ष राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावरील वाडावाशेरे गटाचे अधिकृत उमेदवार बोरगिरी भीमाशंकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि विद्यमान संचालक हे वाडावाशेरे गटासाठी अधिकृत उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे वाशेरे गणासाठी विकास भाऊ भारती हे अधिकृत शिवसेना उबटा ह्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहे. विशेषतः हा वाशेरे नायपड पहिला आणि आताचा वाडा वाशेरे गट हा पवार साहेबांच्या विचारांचा गट आहे. तसेच ह्या गटामधील सर्व लोक पवारसाहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या विचारांची लोक आहेत. तरी हा गट हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि पवारसाहेबांच्या विचारांच्याच लोकांच्या ताब्यात राहायला पाहिजे. कारण की इथं आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आहेत, तसे खासदार हे शरदचंद्रजी पवार पक्ष राष्ट्रवादी यांचे आहेत. म्हणून हे जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती असेल ही महाविकास आघाडीच्या ताब्यात जावा ही सर्व मतदार बंधूंना विनंती करतो आणि थांबतो. युवकांची साथ तू, ज्येष्ठांचा आधार तू, युवकांची साथ तू, ज्येष्ठांचा आधार तू, माय माऊलींसाठी धावून येतो रे तू, न्यायासाठी हक्काने लढतो रे तू, जनसामान्यांचा विश्वास तू, युवकांच्या शक्तीचा डॉल तू, नव्या पर्वाचे भविष्य तू. सगळ्यांचा आशीर्वाद विठ्ठल दादा युवा नेता, आमचा तरुण नेता, विठ्ठल
वाडावा शेरे गटाचा दादा आहेस तू शान रे.